अशोक खरात सोबत राजकीय नेत्यांच्या फोन कॉल्सचे सीडीआर अंजली दमानी यांनी सार्वजनिक केले। अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांचे कॉल झाल्याचा दावा सुद्धा दमानी यांनी केला होता। पण दमानी यांना हे सीडीआर नेमके कुठून मिळाले असा सवाल करत सुषमा अंधारेंनी काही प्रश्न उपस्थित केलेत। पाहुयात यावरचा एक रिपोर्ट। अशोक खरात प्रकरणामध्ये अंजली दमानी यांनी समोर आणलेल्या सीडीआरमुळे राजकीय वातावरण तापलंय। अशोक खरात प्रकरणात चाकणकर, तटकरे आणि दीपक केसरकरांवर निशाणा साधणाऱ्या सुषमा अंधारेंनी अंजली दमानी यांना टार्गेट केलंय। अंजली दमानी यांना अशोक खरातचा सीडीआर कुणाकडून आणि कसा मिळाला असा सवाल अंधारेंनी केलाय। की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला एसआयटीने सीडीआर द्यावी। आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो। अगदी त्याच वेळेला जर दमानी या माहिती बाहेर काढत असतील तर दमानी यांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानी यांनी सांगितलं पाहिजे। कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी। नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या एसआयटीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात असो मला काही फरक पडत नाही। अशोक खराचे सीडीआर एका अनोळखी व्यक्तीनं दिल्याची माहिती अंजली दमानी यांनी पहिल्याच दिवशी दिली होती। दुसऱ्या दिवशी दमानी यांनी त्यातली आणखी माहिती सांगितली। सीडीआर खूप मोठा असल्यानं एआयच्या मदतीनं त्यातले नंबर शोधल्याचं दमानी यांनी सांगितलं होतं आणि त्यावरही अंधारेंनी आक्षेप घेतलाय। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली। किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कुणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं। क्लॉड नावाचं अँथ्रोपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे। आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत। तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं। अंजली दमानिया या सिलेक्टिव्ह प्रकरणामध्ये आणि सिलेक्टिव्ह लोकांवरच बोलतात असं अंधारे म्हणाल्या होत्या। त्यालाही दमानी यांनी प्रत्युत्तर दिलंय। दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, दोन लोकांची नावं घेतली, पण ती अँटी सीएम लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची नावं आहेत। 31 मार्च 2018ला जयकुमार रावल याने या तीर्थक्षेत्राला क प्रवर्गाचा दर्जा बहाल केला, यावर तुम्ही का बोलत नाहीत? दमानिया तुमचा लढा प्रचंड सिलेक्टिव्ह असतो, एव्हाना लोकांना कळलेला आहे। कारण कोरेगाव पार्कमध्ये जमीन आसमान एक करणारा तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणात मात्र अगदी गप्प बसता, याचा अर्थ लोकांनी काय काढायचा? सीएम लॉबी, अँटी सीएम लॉबी आहे हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, मला माहित नाही। मला एवढंच माहिती आहे की सीएमशीचं कोणाशीही पटत नाही। भाजपचे आता कोणीच उरलेलं नाही आहेत, त्यांना कोण सख्ख कोण लांबचं ते मला खरोखर माहित नाहीये आणि प्रत्येकाविरुद्ध लढणं हे माझं मी कर्तव्य समजते। जयकुमार रावल यांच्या विरुद्ध मी गेले 5 वर्ष लढतेय, कदाचित तुम्हाला माहित नसेल कारण तेव्हा तुम्ही ठाकरे गटात नव्हतात। तर आता ठाकरे गटातल्या नार्वेकरांबद्दल तुम्ही म्हणालात हो तुम्ही नाव घेऊ शकतात, मग का नाही म्हणालात तुम्ही की त्यांची चौकशी सुद्धा एसआयटीने केली पाहिजे? सिलेक्टिव्ह कोण आहे, तुम्ही आहे का मी आहे? अंजली दमानी यांच्या दाव्यानुसार रुपाली चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 177 कॉल, एकनाथ शिंदे आणि अशोक खरातमध्ये 17 कॉल,
चंद्रकांत पाटील आणि अशोक खरातमध्ये 8 कॉल, सुनील तटकरे आणि अशोक खरातमध्ये 8 कॉल्स, आशिष शेलार आणि अशोक खरातमध्ये 1 कॉल झाला होता. दमानी यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांवर शिंदेंच्या शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय. आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही. उलट जनतेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब भावतात त्याच्यामध्ये वाढच होईल. कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते देखील चुकीचं आहे. ही भावना महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नक्कीच वाढीस लागणार आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की JW मेरिटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही शिवसेना म्हणून आमची याचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे. जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत. तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानी यांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. आणि हा पुरवठा अधिकारी कोण आहे आणि त्या कुठल्या हेतून हे आरोप करतायत हे तपासून बघितलं पाहिजे. आता अंजली दमानिया कोणी रॉच एजंट आहे की पोलीस खात्यातले कोणी अधिकारी आहे हे खरं तर मला माहिती नाही, ते नेमक्या कशा ऑपरेट करतात. परंतु हा जो CDR रिपोर्ट त्या म्हणतात आहे याची ऑथेंटिसिटी काय आणि याच्यावर पोलिसांचा शिक्कामोर्तब आहे का, याच्यावर पोलीस डिपार्टमेंटनी पण गृह खात्याने पण उत्तर देण्याची गरज आहे. अशोक खरात प्रकरणात अनोळखी व्यक्तीनं CDR दिलाय हे अंजली दमानिया पहिल्या दिवसापासून सांगतायत. पण तो CDR देणारा व्यक्ती कोण, CDR लीक कसा झाला, खरातचा CDR जाणून बुजून लीक करण्यात आला का, असे प्रश्न निर्माण झालेत. फडणवीसांनी यावर कारवाईचं आश्वासन दिलंय. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. अनोळखी व्यक्तीनं CDR दिल्याचं दमानिया सांगतायत. पण तो CDR दमानियांनी माध्यमांमध्ये लीक का केला, CDR लीक करताना दमानियांनी त्याची सत्यता तपासली का, CDR लीक करण्याचं बेकायदेशीर कृत्य दमानियांनी का केलं, याची उत्तरं त्यांच्या विरोधकांना हवी आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.